नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवघराच्या बाबतीतल्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। तुमच्यापैकी बरेचसे जण नेहमी कमेंट्समध्ये आपलं देवघर किंवा देवारा या बाबतीत वेगवेगळे प्रश्न विचारत असतात की देवघरामध्ये कोणत्या मूर्ती ठेवाव्यात, कोणत्या मूर्ती ठेवू नयेत, एक मूर्ती ठेवली तर चालते का, दोनापेक्षा जास्त मूर्ती ठेवल्या तर चालतात का, किंवा कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती आपल्या देवघरामध्ये असू नये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवाव्यात, कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवणं वर्ज्य मानलं जातं किंवा अशुभ मानलं जातं, आणि अशा देवी देवतांच्या मूर्ती जर कुणाच्या देवघरामध्ये असतील तर त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दोष किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देईल, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या श्रद्धास्थानाचं नाव लिहायला विसरू नका। म्हणजेच काय, तुम्ही ज्या देवाला जास्त मानतात, तुम्ही ज्याची अगदी मनोभावे भक्ती करतात, अशा तुमच्या श्रद्धास्थानाचं नाव तुम्ही कमेंट्समध्ये लिहायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा अर्चा करण्याला विशेष महत्त्व आहे। सकाळ संध्याकाळ देवपूजा केल्याशिवाय दिवस सुरू होत नाही आणि दिवस मावळत सुद्धा नाही असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। त्यामध्ये आपण आपल्या देवघरामध्ये ज्या काही देवी देवतांची स्थापना केलेली असते त्या देवी देवतांना स्नान घातलं जातं, त्यांची मनोभावे पूजा केली जाते। तुळशीला पाणी घालण्याचा यामध्ये नियम आहे, सूर्यदेवांना अर्घ्य देण्याचा नियम आहे। संध्याकाळी सुद्धा दिवे लागणीच्या वेळा, म्हणजे ज्या वेळेस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं असं म्हटलं जातं, तर त्यावेळेत पहिल्यांदा आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घराच्या तुळशी वृंदावनामध्ये दिवा लागला पाहिजे असं म्हटलं जातं। त्याचबरोबर हिंदू धर्मातील असे लोक की जे व्यापार करतात, म्हणजे ज्यांचं दुकान आहे, ज्यांचं व्यवसायाचं ठिकाण आहे, छोटा मोठा व्यवसाय ते चालवतात, ज्यामुळे त्यांची गुजराण होते आणि त्यांचं घरसुद्धा व्यवस्थित प्रकारे चालतं, तर त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही देवी देवतांचे फोटो बघितलेले असतील आणि जेव्हा ते त्यांच्या कामावर जातात तर सर्वप्रथम तिथे देवाला दिवा लावतात, अगरबत्ती ओवाळतात आणि त्यानंतरच त्यांच्या कामाला सुरुवात होते। तर इतकं हे देवपूजेचं महत्त्व आहे। आणि ज्यांच्याकडे देव्हारा अद्याप नसेल तर त्यांनीसुद्धा चिंतित होण्याचं काही कारण नाही, कारण बऱ्याच वेळा कमेंट्स अशा येतात की आम्ही आमचं मूळ घर सोडून दुसरीकडे स्थायिक झालेलो आहोत, कामानिमित्त, व्यवसायानिमित्त, म्हणजेच काय, नोकरी व्यवसायानिमित्त बरेच जण आपलं स्वतःचं जे काही घर आहे तिथे फक्त आईवडील राहतात आणि मुलं जे आहेत ते दूरदेशी निघून जातात। तर तसं तुमचं काही असेल आणि तरीसुद्धा तुम्हाला देवपूजा करायची असेल आणि तुम्हाला देवघर वगैरे घेणं शक्य नसेल, कारण बऱ्याच जणांच्या सतत बदल्या होत असतात, तर अशा वेळेस तुम्ही एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर सुद्धा तुमचे जे काही कुलदेव असतील, कुलस्वामिनी असेल किंवा ज्या देवी देवतांना तुम्ही मानता, ज्यांची सेवा तुमच्या घरी केली जाते, तर त्यांच्या मूर्ती असतील, फोटो असतील तर ते तुम्ही स्थापन करू शकतात। आणि जे दूरदेशी राहत नाही, आपल्या मूळ गावीच राहतात, तर त्यांचेसुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न येतात की आमच्याकडे देवारा नाही आहे, मग देव कुठे स्थापन करायचे, तर त्यांनीसुद्धा एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर देवी देवतांची स्थापना केली, दररोज त्यांची मनोभावे पूजा केली तरीसुद्धा चालतं। त्यासाठी तुमच्याकडे देवारा म्हणजे देवघर, ज्याला आपण मंदिर सुद्धा म्हणतो, ते असायलाच हवं असं काही नाही। तुम्ही किती मनोभावे सेवा करतात हे महत्त्वाचं आहे। आणि बरेच जण देवघराच्या बाबतीत एक प्रश्न सतत विचारतात, कमेंट्ससुद्धा तशा आलेल्या आहेत की मार्बलचा किंवा संगमरवरी देव्हारा असणं शुभ आहे की अशुभ। बघा, कोणताच देव्हारा शुभ अशुभ नाही, फक्त लाकडी आणि संगमरवरी किंवा मार्बलचा देव्हारा यामध्ये एवढाच फरक आहे की लाकडी जे देवघर आहे ते तुम्ही स्वच्छता करण्याच्या वेळा अगदी सहज हलवू शकता, किंवा ज्यांची सतत बदली होत असते, ज्यांना सतत या गावावरून त्या गावावर किंवा या ठिकाणावरून त्या ठिकाणावर जायचं असतं, तर मग एवढं जड तुम्ही कसं उचलणार, किंवा बऱ्याचशा वेळा पुरुष घराच्या बाहेर असतात कामानिमित्त म्हणा किंवा त्यांच्या व्यवसायानिमित्त, आणि घरी स्त्रिया असतात, एकट्याच असतात बऱ्याच वेळा, तर मग त्यांना काही साफसफाईची कामं करायची असतील आणि बऱ्याच वेळा काही मार्बलची देवघरं इतकी मोठी आणि जास्त वजनाची असतात की त्या एकट्या ते हलवूच शकत नाही,
तर फक्त याच कारणांमुळे बरेचसे जण लाकडी देवाऱ्याची निवड करतात। पण तुमची इच्छा असेल की तुम्हाला मार्बलचा देवारा आवडतो किंवा संगमरवरी आवडतो, त्याच्या डिझाईन्स आवडतात, तर तुम्ही तसे देवारे घेतले तरीसुद्धा चालतं। आणि संगमरवरी देवाऱ्याची फक्त आपल्याला एवढीच काळजी घ्यायला लागते, त्यातल्या त्यात तो एकदम पांढरा शुभ्र असेल तर त्याच्यावर जेव्हा हळदी कुंकवाचे किंवा देवपूजेमध्ये आपण जे काही साहित्य वापरतो त्याचे जर डाग पडले तर ते शक्यतो लवकर निघत नाही, तेवढीच काळजी आपल्याला घ्यावी लागते। आणि तुम्ही लाकडी देवाऱ्यामध्ये जरी पांढरा शुभ्र देवारा घेतला तरीसुद्धा तुम्हाला ही काळजी घ्यावीच लागते। त्यामुळे लाकडी देवारा शुभ आहे, संगमरवरी अशुभ आहे किंवा मार्बलचा अशुभ आहे, अशा ज्या शंका तुमच्या मनामध्ये येतात किंवा तुम्ही कुठे वाचलेलं असेल, व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल, तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका। दोन्ही देवारे शुभ आहेत किंवा चांगले आहेत, तुम्हाला जे आवडेल देवघर ते तुम्ही तुमच्या घरी आणू शकता आणि त्यामध्ये तुमच्या देवी देवतांची स्थापना करू शकता। चला, सुरुवातीलाच मी तुम्हाला देवाऱ्याची अगदी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। आता आपण देवी देवतांच्या मूर्तींबाबत जाणून घेऊया। भगवान शिवशंकरांची नृत्य करणारी मूर्ती म्हणजे त्यांचं जे तांडव नृत्य करणारी मूर्ती आहे नटराज स्वरूपातली, तर ती मूर्ती आपल्याला आपल्या देवघरात किंवा आपल्या घरात ठेवायची नाही आहे। असं म्हटलं जातं की भगवान शिवशंकर जेव्हा खूप रागवतात तेव्हाच ते तांडव नृत्य करतात, त्यामुळे भगवान शंकरांची अशी मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये ठेवायची नसते। आणि भगवान शिवशंकरांचा एकटाच फोटो किंवा एकटीच मूर्तीसुद्धा आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची नसते। भगवान शिवशंकरांचं फक्त शिवलिंग आपण आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकतो। आणि तुम्हाला जर हरतालिकेच्या वेळा किंवा इतर व्रतवैकल्यांच्या वेळा पूर्ण शिवपरिवाराची किंवा शिवपार्वतीची पूजा करायची असेल तर तुम्ही तसा एखादा फोटो तुमच्या घरी आणून ठेवू शकता। आणि जेव्हा जेव्हा अशी काही व्रतवैकल्य तुम्हाला करावी लागतात तर त्यावेळेस फक्त व्रतापुरता तुम्ही तो फोटो पाटावर किंवा चौरंगावर मांडू शकता। तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या देवघरामध्ये भगवान शिवशंकरांचा फोटो किंवा त्यांच्या परिवाराचा फोटो ठेवायचा असेल किंवा व्रतवैकल्यांच्या वेळेस ठेवायचा असेल तर त्यामध्ये फक्त भगवान शिवशंकर नसावेत, त्यामध्ये भगवान शिवशंकरांसह त्यांची पत्नी पार्वती, त्यांचे 2 पुत्र भगवान श्री गणेश आणि भगवान श्री कार्तिकेय हे सुद्धा असावेत। आता काही ठिकाणी असं म्हटलं जातं की भगवान कार्तिकेय यांचं दर्शन स्त्रियांनी घेऊ नये, तर असं अजिबात नाही आहे। तुम्ही नक्कीच त्यांचं दर्शनसुद्धा घेऊ शकता। पूर्ण शिवपरिवाराचा फोटो एकतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवा किंवा मग फक्त शिवलिंग तुमच्या देवघरामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालतं। शिवलिंग हे फक्त भगवान शिवशंकरांचं रूप नाही आहे, तर त्यांचा पूर्ण परिवार त्या शिवलिंगामध्ये समाविष्ट झालेला आहे। आणि भगवान शिवशंकरांना नावाप्रमाणे सुंदर अशोक सुंदरी नावाची कन्या होती, तिचंसुद्धा वास्तव्य शिवलिंगामध्ये असतं। त्यामुळे तुम्ही फक्त शिवलिंग तुमच्या देवघरामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालतं। आणि ज्यांना फोटो आणि शिवलिंग दोन्हीही ठेवायचं आहे तर अशा 2च पद्धतीने तुम्ही ठेवू शकता की एकतर त्यांचा पूर्ण शिवपरिवार त्या फोटोमध्ये असावा आणि शिवलिंग असावं। तर देवघरामध्ये शिवलिंग ठेवताना शिवलिंगावर नाग नसावा किंवा मग बरेच जण हेही विचारतात की नुसतं शिवलिंग ठेवलं तर चालतं का, समोर नंदीही असावा, त्रिशूळसुद्धा असावा। तुम्हाला नंदीची सुद्धा मूर्ती या शिवलिंगाजवळ ठेवायची असेल तर तुम्ही ती घेऊ शकता। बऱ्याच वेळा एकत्रित शिवलिंग आणि नंदीची मूर्ती मिळते, तसं शिवलिंग एकतर तुम्ही घेऊ शकता किंवा मग फक्त शिवलिंगच असतं अशी सुद्धा मूर्ती घेतली तरीसुद्धा चालते। त्यामध्ये तुम्ही पितळेची, दगडाची, चांदीची किंवा जे एक छोटं असतं पारद शिवलिंग, पण ते वजनदार असतं, म्हणजे बघायला आपण छोटी मूर्ती म्हणून त्याच्याकडे बघतो, पण ते वजनाला खूप जड असतं, असं पारद शिवलिंगसुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता। तर शिवलिंगामध्ये कोणत्या धातूचं असावं किंवा कसं असावं यात कोणताही भेद नाही किंवा यामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका बाळगण्याची गरज नाही। मात्र तुम्हाला ते ठेवताना एवढीच काळजी घ्यायची आहे की ते तुमच्या अंगठ्याच्या पेऱ्या एवढ्या उंचीचं असावं, कारण त्यापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवू नये। आणि देव्हारा तुम्ही जेव्हा कोणताही घेतात तर त्यामध्ये फक्त देव्हाऱ्याला कळस असू नये एवढी काळजी घेतली तरीसुद्धा भरपूर झालं। आपल्यापैकी प्रत्येकाच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असतोच,
कारण धनाची ती देवी आहे. आपलं घर धनधान्याने किंवा संपत्तीने कायम भरलेलं राहावं, आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी, यासाठी आपण नेहमीच माता लक्ष्मीची सेवा करत असतो. तर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो घेताना फक्त एवढीच तुम्हाला काळजी घ्यायची आहे, मूर्ती किंवा फोटो जो आहे तो बैठ्या स्थितीत असावा. म्हणजे माता लक्ष्मी जी आहे ती कमळावर बसलेली असावी किंवा घुबडावर बसलेली असावी. माझ्या देवघरामध्ये तुम्ही देवी लक्ष्मीची मूर्ती बघितलेली असेल तर ती घुबडावर बसलेली आहे. तर बरेच जण घुबड पक्षाला अशुभ मानतात, तर देवी लक्ष्मीचं साक्षात ते वाहन आहे, तर त्यामध्ये अशुभ मानण्याची अजिबात गरज नाही. तर तुम्ही यापैकी कशावर पण बसले, म्हणजे घुबड किंवा कमळ यापैकी कशावरही बसलेली मूर्ती घेऊ शकतात. फक्त ती बैठ्या स्थितीत असावी एवढीच काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि कोणत्याही देवी देवतांची मूर्ती जेव्हा तुम्ही खरेदी करतात किंवा सोनाराकडून बनवून घेतात, त्यामध्ये चांदीची मूर्ती असू शकते किंवा पितळेची असू शकते किंवा इतर धातूंची, फक्त ती मूर्ती पोकळ नसावी, भरीव असावी, ही एक काळजी तुम्हाला त्यामध्ये घ्यायची आहे. तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांनी आजपर्यंत माझे भरपूर देवपूजेचे व्हिडिओ बघितलेले असतील आणि त्यामध्ये तुम्ही हेही बघितलं असेल की माझ्या देवघरामध्ये कालिका मातेचा फोटो आहे. आमची कुलस्वामिनी मध्य प्रदेशमधल्या धार जिल्ह्यातली कालिका माता आहे. तर तिचा फोटो मी आमच्या देवघरामध्ये स्थापन केलेला आहे. तर त्यावर सुद्धा बऱ्याचशा जणांचा प्रश्न आला होता की कालिका मातेचा फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवला तर चालतो का? आमची कुलस्वामिनी सुद्धा कालिका माता आहे किंवा आम्ही सुद्धा तिची पूजा करतो. फक्त ती धार जिल्ह्यातली नाही आहे किंवा तिचं ठिकाण दुसऱ्या कुठेतरी असू शकतं. म्हणजे ज्यांची कुलदेवी कालिका माता आहे तर ठिकाणं वेगवेगळे असू शकतात, पण देवी मात्र एकच आहे. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, कालिका मातेची पूजा आपण नक्कीच करू शकतो. भलेही आपली ती कुलदेवी असेल किंवा नसेल, पण आपल्याला जर तिची सेवा करायची असेल तर तिचा फोटो किंवा मूर्ती किंवा टाक घडवताना तो सौम्य स्थितीतला असावा किंवा शांत मुद्रेतला असावा, एवढीच काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कालिका माता रौद्ररूप धारण करते फक्त कोणासाठी, तर दानवांसाठी, की जे मानव प्राण्यासाठी घातक होते किंवा त्यांनी मानवजातीला खूप त्रास दिलेला आहे. अशाच वेळेस तिने एक रुद्र किंवा रौद्र अवतार धारण केलेला होता. पण आपल्या देवघरामध्ये आपण कोणत्याही देवी देवतांच्या रौद्र अवतारांचं पूजन करायचं नसतं. त्यामुळे जे असे देवी देवता आहेत की ज्यांचे आपल्याला शांत रूपातले सुद्धा फोटो मूर्ती बघायला मिळतात किंवा रौद्र अवतारातले सुद्धा बघायला मिळतात, तर आपण मात्र घेताना ते शांत मुद्रेत असावेत. तर अशा पद्धतीच्या मूर्ती किंवा फोटो आपण आपल्या देवघरामध्ये नक्कीच ठेवू शकतो. आता बऱ्याच जणांच्या घरी शनिदेवांची सुद्धा मूर्ती किंवा फोटो स्थापन करण्याची पद्धत आहे. तसं बघायला गेलं तर शनिदेवांची सेवा करणं खूप अवघड असतं किंवा त्यासाठी भरपूर नियम पाळायला लागतात. त्यामुळे शनिदेवांची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवू नये असं म्हटलं जातं. पण काहींचे जर ते आद्य दैवत असतील किंवा त्यांची सेवा देवघरामध्ये करत असतील तर त्यांनीसुद्धा नक्कीच देवघरामध्ये शनिदेवांची मूर्ती स्थापन केली तरीसुद्धा चालतं. शनिदेवांना आपण न्यायाची देवता म्हणतो, ते न्यायप्रेमी आहेत असं सुद्धा आपण त्यांना म्हणतो. पत्नीने दिलेल्या शापामुळे त्यांची दृष्टी जी आहे ती शापित झाली. अशा स्थितीमध्ये चुकून सुद्धा शनिदेवाच्या डोळ्यात पाहिलं तर आपले वाईट दिवस सुरू होतात असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे शनिदेवांचं दर्शन तुम्ही तुमच्या देवघरात जर त्यांची स्थापना केलेली असेल तिथे घेणार असाल किंवा तुम्ही शनिदेवांच्या मंदिरात कधी गेलात, शक्यतो पुरुषच शनिदेवांची सेवा करतात किंवा तेच मंदिरात जातात, स्त्रिया शनिदेवाच्या मंदिरात जात नाही. तर त्यांनीसुद्धा म्हणजे पुरुषांनी शनिदेवांचं दर्शन घेताना त्यांच्या डोळ्यामध्ये बघू नये, तर त्यांच्या चरणांकडे बघून मगच दर्शन घ्यावं. म्हणजे शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दोष लागणार नाही. सूर्यदेवांची सेवा करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये सूर्यदेवांची मूर्ती किंवा तांब्याचा सूर्य ठेवता येणार नाही. आपल्या घराच्या हॉलमध्ये आपण किंवा आपला जो मुख्य दरवाजा असतो त्याच्यावरती म्हणजे आतल्या साईडने आपण तांब्याचा सूर्य लावू शकतो. तुम्हाला जर तांब्याचा सूर्य लावायचा असेल, त्याचे नियम जाणून घ्यायचे असतील तर मी त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवेल. पण त्यासाठी तुम्ही कमेंट्स जास्त केल्या, म्हणजे जास्त जणांचं म्हणणं असेल की आम्हाला त्याबाबत माहिती हवी आहे, तर मग मी त्याच्यासाठी नक्कीच सेपरेट व्हिडिओद्वारे तुम्हाला सविस्तर माहिती देईल. गणपती बाप्पा, बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा देवी यांच्या बाबतीत एक खूप महत्त्वाचा प्रश्न भरपूरदा विचारला गेला आहे, ज्याचं उत्तर आता मी तुम्हाला देते. या उत्तराचा तुमच्यापैकी प्रत्येकालाच फायदा होणार आहे. बघा, प्रत्येक मुलीचं जेव्हा लग्न केलं जातं तर तिला लग्नामध्ये गणपती, बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा या तिन्ही देवी देवतांच्या मूर्ती दिल्याच जातात.
त्यातल्या त्यात त्या मुली जेव्हा लग्न करून जातात तर सासरीसुद्धा देवघरामध्ये गणपती, बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा देवी असतेच. आणि समजा परत या मुलीलासुद्धा लग्नात दिलेल्याच असतात आणि घरामध्ये जर 2-3 मुलं असतील तर प्रत्येक सुनबाईच्या या 3-3 मूर्ती येणारच. तर मग देवघराचा असा नियम आहे की देवघरामध्ये 2पेक्षा जास्त देवी देवतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नयेत. तर मग अशा वेळेस काय करायचं? मुलीला तर ते लग्नामध्ये दिलेलंच असतं. तर गणपती बाप्पा, बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा देवी यांच्या बाबतीत हा नियम आहे. आणि म्हणजे समजा सासूबाई आणि दोन्ही मुलं म्हणजे जे काही कुटुंब असेल ते पूर्ण एकत्रित राहत असेल तर साहजिक त्या एकाच घरामध्ये या सगळ्या 3-3 मूर्ती होतील. तर मग अशा वेळेस आपल्याला 3ही मूर्तींची स्थापना करायची आहे. तिन्हीसुद्धा गणपती बाप्पा आपल्या देवघरामध्ये ठेवले तरीसुद्धा चालतात. 3ही बाळकृष्ण, 3ही अन्नपूर्णा देवी आपल्या देवघरामध्ये ठेवल्या तर चालतात. आणि ज्या वेळेस समजा एखादा कुटुंब विभक्त होते तर साहजिक त्यांचे ते देवी देवता आहेत तर ते त्यांच्या सोबत नेतील. पण समजा कुटुंबातील एखाद्या स्त्रीचं निधन झालं तर मग ज्या स्त्रीचं निधन झालेलं आहे तर तिच्याकडची आलेली अन्नपूर्णा, तिच्याकडचे आलेले गणपती बाप्पा आणि तिच्याकडचे आलेले बाळकृष्ण यांचं तुम्ही विसर्जन करून दिलं तरीसुद्धा चालतं. तर मग म्हणजे एक प्रश्न असा होता की ताई, माझ्या सासूबाईंचं सुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती आहे, बाळकृष्णाची मूर्ती आहे किंवा अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे आणि मलासुद्धा लग्नात आलेली आहे, माझ्या जाऊबाईची सुद्धा आहे, पण सासूबाई आता हयात नाहीत. तर मग अशा वेळेस समजा आता सासूबाई एखाद्याच्या हयात नाही आहे तर त्यांच्या वेळेसच्या ज्या मूर्ती आहेत त्या तुम्ही विसर्जित करून दिल्या तरीसुद्धा चालतात. पण म्हणजे 2 असतील, 3 असतील किंवा एखाद्याच्या घरी 4 मुलं असतील आणि सगळ्यांच्या लग्नामध्ये जर एवढ्या मूर्ती आलेल्या असतील तर त्या तुम्हाला देवघरामध्ये ठेवायला काहीच हरकत नाही. कारण प्रत्येक मुलीला माहेरवरून यासाठीच त्या मूर्ती दिलेल्या असतात की गणपती बाप्पा जे आहेत तर ते प्रत्येक पूजेच्या वेळा आद्यदैवत म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. बाळकृष्ण जे आहेत तर मुलीचा पुढे जाऊन वंश वाढावा किंवा तिला बाळकृष्णासारखा एखादा मुलगा, मुलगी किंवा जे काही असेल बाळगोपाळांचं जे वावरणं आहे ते तिच्या घरात व्हावं यासाठी बाळकृष्ण दिला जातो. आणि अन्नपूर्णा देवी जी आहे तर जसं तिने माहेरी आत्तापर्यंत चांगलं काम केलं किंवा घर धनधान्याने भरून राहावं यासाठी प्रत्येक मुलगी काही ना काही करत असते, तसं तिचं सासरचं घरसुद्धा कायम धनधान्याने भरलेलं राहावं, अन्नधान्याची तिथे कधीही कमी पडू नये यासाठी अन्नपूर्णा देवी दिलेली असते. त्यामुळे या मूर्ती 2 किंवा 2पेक्षा जास्त असल्या तरी पण तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायला आणि त्यांची सेवा करायला काहीच अडचण नाही आहे. आता या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा भाग. खूप जणांनी एक प्रश्न विचारलेला आहे, जर आमच्या देवघरामध्ये आमच्या कुलस्वामींची मूर्ती आहे किंवा फोटो आहे, कुलस्वामिनीचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे, म्हणजे या दोन्हीपैकी काही का होईना एक प्रतीक आहे, तर मग आम्ही टाक करावेच का? बघा, टाक प्रत्येकाच्या घरी असावेच अशी बळजबरी नाही आहे. पण टाक असल्याचा एक फायदा असा होतो की जेव्हा आपल्याला आपल्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला जायचं असतं किंवा कुलस्वामींच्या दर्शनाला जायचं असतं तर टाक आपण अगदी सहजपणे नेऊ शकतो. एखाद्या छोट्याशा पेटीमध्ये ठेवून किंवा कपड्यामध्ये बांधून वगैरे सुद्धा ते नेता येतात. पण मग मूर्ती तुम्ही कशा नेणार? मूर्ती थोड्याशा हेवी असतात, जड असतात, फोटोसुद्धा न्यायला जरा अवघड असतं आणि टाक जे आहे ते वजनालासुद्धा हलके आणि न्यायलासुद्धा सोयीस्कर असतं. त्यामुळे आपल्या घरामध्ये टाक जर असले तर आपल्याला अजूनच सेवा करायला चांगलं पडतं किंवा तळी वगैरे भरायची असेल तर त्यासाठी सुद्धा टाक चांगल्या प्रकारे उपयोगी येतात. त्यामुळे तुमची इच्छा, तुम्हाला टाक बनवायचे असतील तर तुम्ही ते नक्कीच बनवू शकता. पण याबाबत मात्र कोणत्याही प्रकारची बळजबरी नाही. आणि तुम्ही जर तुमच्या देवघरामध्ये जपमाळ ठेवत असाल तर जेव्हा तुमचा जप पूर्ण होतो तेव्हा ती माळ जी आहे ती तुम्हाला एखाद्या डबीमध्ये घालून ठेवायची आहे किंवा एखाद्या पाऊचमध्ये, पाकिटामध्ये ठेवायची आहे. ती जप केलेली जी माळ आहे ती उघड्यावर किंवा खुंटीवर टांगून वगैरे आपल्याला ती ठेवायची नाही आहे. नाहीतर तुम्ही केलेल्या जपाचा किंवा त्या मंत्रांचा कोणताही प्रभाव राहत नाही. तर ही एक काळजी जपमाळेच्या बाबतीत घ्या. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवी देवतांच्या मूर्तींबाबत, देवघराबाबत जी काही माहिती दिली ती तुम्हाला नक्कीच उपयोगात येईल अशी मी आशा व्यक्त करते.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।